तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया बेसिक कमांड्स काली लिनक्सचे। ओके, तर याच्या आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी काली लिनक्सचे काही बेसिक कमांड सांगितले होते। तर हा व्हिडिओ जो तो त्याचाच एक पुढे कंटिन्युएशन सिरीज आहे। ओके, तर चला स्टार्ट करतो। तर सर्वात पहिला तर टर्मिनल मी ओपन करतो। ओके, मी तुम्हाला एक एक करून सगळ्या आता कमांड सांगतो। ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ बघा, ठीक आहे। याच्यात पण मी बेसिक पासून सगळ्या कमांड जे ते सांगितलेले आहेत। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युजर वगैरे कसे ऍड करायचे। ठीक आहे, सर्वात पहिला तर मी इथे एक युजर क्रिएट करतो। युजर कसा क्रिएट करतात ते इथे आपण कमांड देऊ शकतो, युजर ऍड। ओके, आता इकडे मी काही नाव देतो। सपोज करा मी ते ऍडमिन नाव देतो। ओके, मला ऍडमिन नावाचा एक युजर जो आहे तो क्रिएट करायचा आहे। सिंपली मी एंटर करतो। ओके, तर तो मला सांगतोय ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे काय ते आधीपासून क्रिएटेड आहे। ठीक आहे, तर मी काय करतो एक दुसरा देतो। तर मी नाव देतो टेस्ट। ठीक आहे, मी टेस्ट नावाचा एक युजर जो तो ऍड केला। आता बघू शकतात आपल्याला काही एरर शो नाही झाला, म्हणजे काय तर युजर जो तो ऍड झालेला आहे। आता हा जो टेस्ट युजर आहे जो मी आता ऍड केला त्याला मला पासवर्ड सुद्धा असाइन करायचा आहे। म्हणजे जेव्हा मी लॉग इन वगैरे करेन टेस्ट युजरने त्यावेळेला मला पासवर्ड सुद्धा एंटर करायला लागेल असं मला करायचं। ठीक आहे, म्हणजे पासवर्ड नेसेसरी आहे। त्यासाठी आपण कमांड एंटर करू शकतो पास WD। ठीक आहे, आणि त्या युजरचं नेम टाका। ठीक आहे, युजर नेम एंटर करा जे की आहे टेस्ट। मी सिंपली एंटर करतो। आता तो आपल्याला बोलतोय पासवर्ड सेट करायला। मी पासवर्ड एंटर करतो 1 2 3, एंटर करतो 1 2 3। ओके, तर आता तो काय सांगतो आपल्याला की पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली। ओके, म्हणजे काय तर आपला पासवर्ड जो आहे तो सक्सेसफुली अपडेट झाला आहे। आता मी काय करतो, युजर जो आहे तो लॉग इन करतो टेस्टने। ठीक आहे, तर मी इथे कमांड त्यांनी एंटर करू शकतो। सू म्हणजे काय, SU म्हणजे काय तर स्विच युजर, ही एक कमांड आहे ज्याच्यामध्ये आता सपोज करा याच्या आधी मी जर तुम्हाला करून दाखवलं हू एम आय, तर आता इकडे आपल्याला ओके थांबा, हू एम आय मध्ये स्पेस नव्हती, हू एम आय, तर इकडे आपण बघू शकतो आता मी सध्या रूट युजर आहे। ओके, तर जसं मी स्विच करेन स्विच युजर, तर कोणत्या युजरमध्ये मला स्विच करायचं आहे तर मी इथे एंटर करतो टेस्ट। एंटर जसं करेन तसं बघू शकतात आता आपण टेस्ट युजरमध्ये आहे। ठीक आहे, जर मी आता इकडे हू एम आय केलं, ओके, त्यांनी मला पासवर्ड का नाही विचारला, कारण मी रूट युजर होतो। ठीक आहे, रूट युजरला जे ते सगळ्यांची परमिशन असते त्याला पासवर्डची वगैरे कशाचीच गरज नाही लागत। ओके, एंटर करतो। आता आपण बघू शकतात मी टेस्ट युजरने लॉग इन झालेलो आहे। ओके, होप करतो तुम्हाला समजलं असेल। ठीक आहे, हे मी एक्झिट करतो। ओके, आता मी परत रूट युजर झालेलो आहे। ठीक आहे, हे मी आधी क्लिअर करून घेतो परत एकदा। ओके, होप करतो तुम्हाला एवढं समजलं असेल युजर कसे ऍड करतात। मी सिंपल फक्त सांगितलं युजर ऍड कसं करतात। ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो युजर जे ते डिलीट कसं करू शकतात। तर युजर डिलीट करण्यासाठी सेम कमांड आहे युजर डेल। ठीक आहे, डेल म्हणजे काय तर डिलीटसाठी। ठीक आहे, टेस्ट एंटर करतो। आता युजर जो आहे तो डिलीट झालेला आहे। ठीक आहे, मी जर तुम्हाला दाखवलं स्विच युजर टेस्ट, तो आता सांगेल आपल्याला की नो युजर कन्सिस्ट। ठीक आहे, नो युजर एक्झिस्ट। ठीक आहे, म्हणजे काय तर आपण युजर डेलने टेस्ट हा जो युजर आपण मगाशी क्रिएट केला होता तो आपण डिलीट केलेला आहे। ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत ना, फाईल्सचं थोडंसं आपण बघूया, फाईल्स कशी क्रिएट करा। मी होप करतो मला त्या युजरचं वगैरे जे मी कसं ऍड करतात कसं डिलीट करतात हे समजलेलं आहे। मला माहिती आहे एकदम बेसिक गोष्ट, एकदम सिंपल गोष्ट आहे। मी जास्त डीप त्याच्यामध्ये घुसलेलो नाही अजून। ठीक आहे, येणाऱ्या पार्ट्समध्ये आपण जसं जसं तुम्ही पुढे बघत जाल ना, सगळे जेव्हा व्हिडिओज तुम्ही कम्प्लिटली बघाल तेव्हा तुम्हाला सगळं जे आहे ते कम्प्लिटली समजेल। ओके, छोटे बेसिक्स मी जे आता फक्त कव्हर करतो की युजर कसे ऍड करतात, युजर डिलीट कसा करतात, ठीक आहे, फाईल कशी कॉपी करतात, ते सर्व आज आपण थोडं बघूया। ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्या पार्ट्स बघून व्हाल ना तेव्हा तुम्हाला एकदम ॲडव्हान्स नॉलेज असेल थोडं, की जसं बेसिक तुम्ही कसं इन्स्टॉल करू शकतात, काली लिनक्स कसं यूज करू शकतात। ठीक आहे, तर आता मी सांगतो तुम्हाला की आपले फाईल्स वगैरे जे ते कसे आपण कॉपी वगैरे करू शकतो। ठीक आहे, फाईल्स कसे क्रिएट करायचे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा। ओके, तर मी इथे एक नवीन फाईल क्रिएट करतो कॅट, आणि त्या फाईलचं नाव देतो ॲडमिन। ठीक आहे, ओके, ही ॲडमिन मी दिली, फाईल क्रिएट केली। याच्यामध्ये मला एक काहीतरी टेस्ट पण टाकायचं। ठीक आहे, दिस इज अ सॅम्पल फाईल। ओके, ती मी एंटर करतो, Ctrl+C प्रेस करतो, बाहेर येतो, म्हणजे काय तर इथे ही जी आहे ही फाईल जी आहे ती सेव्ह झालेली आहे। ओके, आता मी ls करतो। हे ls वगैरे कमांड जे ती मी आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं। सिम्पली ls करतो। आता आपण बघू शकतो इकडे ही एक ॲडमिन नावाची कुठेतरी, हाय बघा, ही फाईल जी आहे ती इथे झालेली आहे स्टोअर। ठीक आहे, ॲडमिन हे जे सगळे ब्लू मध्ये तुम्हाला दिसतात ना, ब्लू पर्पल मध्ये वगैरे, हे जे आहेत ते डिरेक्टरीज आहेत। डिरेक्टरीज म्हणजे काय तर फोल्डर्स। ठीक आहे, विंडोज मध्ये आपण त्याला फोल्डर्स म्हणतो, काली लिनक्स मध्ये आपण त्याला डिरेक्टरीज असं म्हणतो। ठीक आहे, आणि हे जे ग्रीन दिसतात तुम्हाला हे नॉर्मल फाईल्स आहेत। ठीक आहे, टेक्स्ट फाईल असेल किंवा दुसरी कुठली एक्झिक्युटेबल फाईल असेल, आणि हे जे आपल्याला दिसत आहेत हे जे आहेत हे सगळे आपले वेगळे जे कलरमध्ये आहेत, पर्पल कलरमध्ये, हे आपले फोल्डर्स आहेत, डिरेक्टरीज आहेत। ठीक आहे, सपोज करा आता मला काय करायचं ना, ही जी फाईल आहे ॲडमिन,
की मला डेस्कटॉप डिरेक्टरीमध्ये सेव्ह करायचे. ओके, मी इथे तुम्हाला दाखवतो. डेस्कटॉपमध्ये आपल्याला इथे काहीच दिसत नाहीये. ओके, ही जर मी डेस्कटॉपमध्ये मला कॉपी करायची तर ते मी कशी करू शकतो हे मी सगळं एक्सप्लेन केलं होतं कॉपी कमांड वगैरे गेल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही ती व्हिडिओ बघा. ओके, ह्या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या कमांडचं थोडं एक्सटेन्शन सांगणार आहे. ठीक आहे, थोडं त्याला ॲडव्हान्समध्ये कसं करायचं ते सांगतो. सर्वात पहिलं ते CP कमांड टाका कॉपी करण्यासाठी. त्या फाईलचं नाव एंटर करा. फाईलचं नाव काय आहे तर ॲडमिन. ओके, ह्याच्यानंतर पाथ द्या. पाथ म्हणजे काय तर लोकेशन द्या ज्या पण तुम्हाला डिरेक्टरीमध्ये फोल्डरमध्ये तुम्हाला ही फाईल जी तुम्ही आता असाइन केली ती तुम्हाला कॉपी करायची आहे. ठीक आहे, तर मी सिम्पली इथे देतो रूट डेस्कटॉप. ठीक आहे, तसं मी एंटर करेन. आता तुम्ही बघू शकता तिथे ही फाईल आलेली आहे ॲडमिन. ओके, आधी मगाशी नव्हती जेव्हा मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. जसं मी ही कमांड एंटर केली तशी आपल्याला जिथे डेस्कटॉपमध्ये कॉपी झालेली आहे कमांड ती. ठीक आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर इथूनच मी करू शकतो कॅट आणि त्या डिरेक्टरीचं नाव जर मी इथे दिलं. ओके, जर तुम्हाला टर्मिनलमध्ये बघायचं असेल तर इथे मी एंटर करतो डेस्कटॉप. ओके, बघू शकतात इजर डिरेक्टरी. ओके, ते LS करायचं होतं ॲक्च्युली मला. कॅट मी चुकून केलं. ठीक आहे, कॅट नव्हतं करायचं इथे मी. आजी कमांड जर चुकली LS करायचं होतं मला. आता बघू शकतात ॲडमिन जी आहे ती डेस्कटॉपमध्ये आपल्याला दाखवली आहे. ठीक आहे, प्रेझेंट आहे. हे मी फक्त तुम्हाला टर्मिनलमधून करून दाखवलं. तुम्हाला मॅन्युअली ग्राफिकल युजरमध्ये तुम्हाला असं दाखवलं होतं मगाशीच. ठीक आहे, ओके, हे मी क्लिअर करतो. आता आपण काय करूया, ही जी सेम फाईल आहे ॲडमिन ह्याला आपण कॉपी न करता तर डिरेक्टली मूव्ह करूया. मूव्ह म्हणजे काय तर हा जो डिरेक्टरी आहे आता सध्या आपण कुठल्या लोकेशनमध्ये आहे तर ह्या लोकेशनमध्ये आहे. इथून ही फाईल जी आहे ती डिलीट होईल. मूव्हचा अर्थ हाच असतो. इथून एका जागेवरून ती डिलीट होईल, रिमूव्ह होईल आणि दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट होईल. ठीक आहे, आता जर मी मूव्ह केलं, मूव्हसाठी कमांड आहे MV. ओके, सेम तसंच करायचं आहे. फक्त CPच्या जागी MV तुम्हाला एंटर करायचं आहे आणि परत तेच लोकेशन द्या. ओके, रूट डेस्कटॉप. आता काय होईल मी एंटर करतो तुम्हाला दाखवतो आधी. ठीक आहे, आता काय होईल मी तुम्हाला दाखवतो. ही प्रेझेंट आहे इकडेच, पण एक गोष्ट ॲडव्हान्स अशी झाली आहे, एक गोष्ट वेगळी अशी झाली आहे की आता जर मी इकडे LS केलं तर इकडे तुम्हाला ॲडमिन कुठेच नाही दिसणार. ओके, बघू शकता तुम्हाला कुठेच ॲडमिन फाईल जी आहे ती दिसत नाही आहे. ओके, आधी इथे ॲडमिन होती कारण मी आता मूव्ह केली आहे. ठीक आहे, त्यामुळे ती जे या डेस्कटॉपमध्ये गेलेली आहे डिरेक्टरीमध्ये आणि इकडून जी आहे ती डिलीट झालेली आहे. ओके, अशा प्रकारे आपण जे आहे ती फाईल कॉपी किंवा मूव्ह करू शकतो. याच्यानंतर सपोज करा मला एक फाईल जी आहे ती रिमूव्ह करायची आहे, डिलीट करायची आहे. ठीक आहे, मला कुठेच कॉपी नाही करायची, मूव्ह नाही करायची, मला ती फाईलच नको आहे, मला डिलीट करायची आहे ती फाईल. ठीक आहे, तर ती कशी करू शकतो तर मी तुम्हाला ते सांगतो. ते त्यासाठी कमांड आहे RM. ठीक आहे, तर मी सपोज करा ही फाईल 1 जी आहे ती मी डिलीट करतो. ओके, मला फाईल 1 नको आहे, डिलीट करायची आहे. तर मी इथे एंटर करतो बघा RM म्हणजे रिमूव्ह आणि त्या फाईलचं नाव एंटर करा. सिंपल कमांड आहे. ओके, जसं मी एंटर करेन आता बघू शकतो तर आपण LS करतो. आता तुम्हाला इथे कुठेच फाईल 1 जी आहे ती नाही दिसणार, ती डिलीट झालेली आहे, ती रिमूव्ह झालेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण जे ते फाईल कॉपी करू शकतो, मूव्ह करू शकतो. ठीक आहे, युजर ॲड मी तुम्हाला सांगितलं, युजर डेल सांगितलं, हे तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो की तुम्हाला काय करायचं आहे ना, नक्की एक युजर क्रिएट करा. ठीक आहे, युजर क्रिएट करून त्याला पासवर्ड असाइन करा जसं मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं होतं. ओके, आणि जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल, काही एरर आला तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. मी तुम्हाला लगेच त्याचा रिस्पॉन्स करेन. ठीक आहे, आणि जे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहे, कॉपी केली फाईल एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनमध्ये, मूव्ह केली, रिमूव्ह केली, हे सगळं जे पण मी काय केलं ते सगळं तुम्हाला करायचं आहे. ओके, नोट्स बनवा. ठीक आहे, प्रॉपरली नोट्स बनवा. नसेल समजलं तर कमेंट्समध्ये सांगा, मी सगळं एक्सप्लेन करेन. ठीक आहे, होप करतो तुम्हाला एवढं समजलं असेल आणि पुढचे पण व्हिडिओज बघा जे मी आता अपलोड करेन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. ओके, बेसिक गोष्ट होती. तसं जसं आपण आता पुढच्या सिरीजमध्ये पुढच्या पार्ट्समध्ये बघू तसे ते ॲडव्हान्स लेवल होत जातील. ठीक आहे, आपण हळूहळू सगळे ॲडव्हान्सकडे वळूया. ठीक आहे, होप करतो हे एवढं तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.